नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूपच चविष्ट घरगुती आणि सगळ्यांना आवडणारं वांग्याचं भरीत। तर आजची ही रेसिपी नक्की ट्राय करा। सगळ्यात आधी मी वांग्याला थोडेसे छिद्रे करून त्या छिद्रामध्ये लसूण आणि हिरवी मिरची घातली। त्यानंतर वांग्याला सर्व बाजूनी थोडंसं तेल लावलं। आता मी गॅस चालू केली आणि त्यावर एक जाळी ठेवायची अशी, आणि आता आपण वांगे भाजायला ठेवून घेऊ। वांगी पूर्णपणे छान भाजून झाली आता आपण याला काढून घेऊ। आता या वांग्याची आपण साल काढून घ्यायची वरची। त्याचबरोबर मी हे 2 टमाटर घेतले आहे। आपण हे 2 टमाटर आणि 2 हिरव्या मिरच्या गॅसवर छान भाजून घ्यायच्या अशा जाळीवर ठेवून। वांग्याची आपण साल काढून घेतली होती। आता हे आपण छान मिक्स करून घ्यायचं। आता मी गॅसवर कढई ठेवली, त्यात तेल घातलं। तेल गरम झालं की त्यात थोडं जिरं घालायचं। त्यात बारीक चिरलेला कांदा घातला। कांदा छान परतून घ्यायचा। आपण जी मिरची भाजली होती ती पण याच्यामध्ये टाकून घ्यायची। आता मी वाटीभर तुरीचे दाणे घेतले, ते सुद्धा याच्यामध्ये टाकायचे आणि याला छान परतून घ्यायचं। आता आपण यामध्ये थोडी हळद, थोडंसं धनियापूड, थोडंसं तिखट आणि चवीपुरतं नमक टाकून घेऊ आणि याला छान मिक्स करून घेऊ। आता जे मी टमाटर भाजले होते त्याची वरची साल काढून घेतली आणि छान याला बारीक चिरून आता याच्यामध्ये टाकून घेतले आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। यानंतर आपण जे मिक्स केलेले वांग्याचे मिश्रण आहे ते कढईत घालून घेऊ आणि सगळं एकत्र करून याला छान परतून घेऊ। मी स्वच्छ धुवून मेथी बारीक चिरून घेतली होती, ही आता यामध्ये टाकून घ्यायची आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आणि 1 मिनिट छान शिजू द्यायचं। शेवटी ताजी कोथिंबीर घातली की आपलं हे वांग्याचं भरीत तयार झालं। हे भाकरी आणि चपातीसोबत खूपच छान लागतं। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।